नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण रव्याची मठरी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी 1 कप बारीक रवा घेतला आहे. यामध्ये आता पाव कप गव्हाचं पीठ ॲड करूयात. गव्हाच्या पिठाने मठरीला बाइंडिंग छान येते. तर इथे मी मैदा किंवा बेसन न वापरता गव्हाचं पीठ वापरत आहे. पाव कप पिठी साखर ॲड करूयात. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतला त्याच वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. पिठी साखर तुम्ही 1 चमचा कमी अधिक करू शकता. पिठी साखरेचे प्रमाण जर खूप जास्त झालं तर मठरी तेलात विरघळू शकते. 1 चमचा वेलची पूड आणि 1 मोठा चमचा तीळ ॲड करूयात. तिळाने मठरी चवीला तर छान लागतेच, पण दिसायलाही छान दिसते. हे सर्व जिन्नस आता आपण मिक्स करूयात. मिक्स करून झाल्यावर यामध्ये तेल ॲड करूयात. इथे मी 6 टेबलस्पून तेल ॲड करत आहे. कपाने म्हटलं तर पाव कपपेक्षा थोडं कमी तेल आपल्याला ॲड करायचं आहे. तेल थंडच ॲड करायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेलाचं मोहन ॲड केल्यामुळे मठरी छान खस्ता आणि कुरकुरीत बनते. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हे पीठ आपण मळून घेऊयात. त्यासाठी अर्धा कप हलकसं गरम दूध घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून घट्ट अशी कणिक मळून घेऊयात. तुम्ही ही कणिक दुधाऐवजी पाण्याने सुद्धा मळू शकता. पण ही कणिक दुधाने भिजवल्यामुळे मठरीची चव खूप मस्त लागते. म्हणूनच याला आपल्याला रवा मिल्क मठरी असे सुद्धा म्हणता येईल. इथे आपली कणिक मळून झालेली आहे. ही कणिक आता आपण 15 मिनिटे झाकून ठेवूयात. आता 15 मिनिटे झालेले आहेत. कणिक एकदा मळून घेऊयात आणि कणकेचे 2 भाग करूयात. आता कणकेचा एक गोळा पोळपाटावर ठेवून मीडियम थिकनेसची पोळी लाटून घेऊयात. आता ग्लासाने गोल आकारात ही मठरी कट करून घेऊयात. तुम्ही हवं तर चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा ही मठरी कट करू शकता. मठरी छान कट करून झाल्यावर हे एक्स्ट्राची कणिक काढून घेऊयात आणि ह्या कणकेपासून सुद्धा मठरी बनवूयात. आता फोर्कने या मठरीला होल पाडून घेऊयात, जेणेकरून हे मठरी तळताना फुलणार नाही. इथे सर्व मठरीला मी होल पाडून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशी मठरी बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व मठरी बनवून घेऊयात आणि मग तळूयात. इथे मी मठरी प्लेटमध्ये काढून घेतल्यात. आता ह्या मठरी आपण तळून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मठरी तळण्यासाठी आपल्याला तेल खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड पण नाही पाहिजे. तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे, तरच आपली मठरी क्रिस्पी अशी मठरी तयार होईल. हे बघा, पिठाचा एक छोटा गोळा मी तेलामध्ये टाकला तर हलकेसे बबल येत आहेत. एकदम हा गोळा वर आलेला नाही आहे आणि असंच तेल आपल्याला गरम पाहिजे. आता ह्या तेलामध्ये एक एक मठरी ॲड करूयात आणि लो टू मीडियम फ्लेमवर ही मठरी तळून घेऊयात. मठरीचा कलर थोडासा खरपूस दिसला की मठरी पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर मठरी तळून घेऊयात. हे पहा,
असा हलकासा गोल्डन कलर आला की मठरी काढून घेऊयात. खूप जास्त कलर डार्क नाही करायचा, कारण मठरी गरम असल्यामुळे मठरी बाहेर काढल्यावर तिचा कलर अजून डार्क होतो. म्हणून अशा हलक्यासा गोल्डन कलरवरच मठरी तळून घ्यायची आणि अशाच पद्धतीने सर्व मठरी लो फ्लेमवर तळून घेऊयात. इथे आपल्या क्रिस्पी आणि खस्ता मठरी तळून तयार आहेत. मठरी बघा छान बिस्किटांसारखीच दिसत आहे. एक मठरी मी तोडून दाखवते. हे पहा, छान कुरकुरीत मठरी बनलेली आहे. ही मठरी पूर्णपणे थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. 15 ते 20 दिवस ही मठरी खराब होत नाही. तर मग तुम्ही पण ही रवा मठरी नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.